नमस्कार, अनुष्काच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मटर पनीर बनवणार आहोत। तर आधी आपण मटर पनीरला लागणारं साहित्य बघून घेऊया। तर इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, एक कांदा आहे, आलं आहे आणि भिजत ठेवलेला अर्धा तास मी काजू आणि पनीर आहे। तर आता आपण पुढील साहित्याकडे आता आपल्याला इथे टोमॅटो आणि कांदा हे कापून घ्यायचं आहे आणि आलंही। तर आपण पुढील कृतीकडे वळूया। आपण लंगडीमध्ये 4 टोमॅटो, एक कांदा, आलं आणि लसूण घेतलेला आहे। तर आता आपण हे शिजून आपण याच्यामध्ये धने ॲड करणार आहोत। तर आता आपण हे भिजलेले काजू हे आपण तेलामध्ये ॲड करणार आहोत यामध्येच। ते हे छान आपण परतून घ्यायचे आहेत। तर आता आपण हे सर्व जिन्नस एकत्रित करून घ्यायचे आहे, कारण की खाली लागले नाही पाहिजे म्हणून। आणि छान प्रकारे शिजून घ्यायचं 7-8 मिनिटं। अशा प्रकारे शिजले की शिजून छान घ्यायचं आणि शिजल्यावरती आपल्याला हे जिन्नस म्हणजेच पदार्थ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला याचे वाटण करायचं आहे, बारीक अशी पेस्ट, म्हणून थंड करून वाटायचं। तर आता आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व पदार्थ टाकत आहोत वाटण्यासाठी। तेल आपल्याला घ्यायचं नाही, तेल आपण निपळून घ्यायचं आहे सर्व जिन्नस, आणि उरलेल्या तेलामध्येच आपण नंतर दाखवूया काय करायचं आहे ते। तर आता आपण अशाच प्रकारे सर्व थोडं अर्धा करून वाटून घ्यायचं आहे, अशा प्रकारे वाटण। तर बघा, वाटण झालेलं आहे आपलं। आणि मी मटार दाखवले नव्हते वाटाणे, तर हे वाटाणे आहेत, एवढेच घेतलेले आहेत मी। तर आता आपण उरलेल्या तेलामध्ये अजून तेल ॲड करून आपण तापात ठेवलेलं होतं तेल। तर आता याच्यामध्ये वाटण ॲड करणार आहोत आपण, जे आपण प्युरी बनवलेली, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, काजू याची, धणे पण। तर आता आपण छान प्रकारे शिजून घ्यायचं। तर आता आपण वाटणामध्ये कोळी मसाला ॲड करणार आहोत, हळद पण ॲड करणार आहोत। प्रथम 2 चमचे कोळी मसाला ॲड केला आहे आणि हळद पण ॲड केलेली आहे। तर मीठ ॲड करत आहे मी आता, आणि त्याच्यानंतर हे छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। सारण म्हणजेच मिश्रण आपलं एकजीव असं जसं मी करत आहे तसंच एकत्र करून घ्यायचं आहे, छान प्रकारे घाटून घ्यायचं आहे जोरात। तर आता आपण या प्युरीमध्ये किचन किंग मसाला ॲड करणार आहोत। त्याच्यानंतर आपण किचन किंग मसाला टाकल्यानंतर एकजीव करणार आहोत सारण मिश्रण एकजीव झाल्यानंतर मी याच्यावरती झाकण देणार आहे 15 ते 20 मिनटं। छान याला म्हणजे याचा जे मसाल्यांचा कच्चा पण आहे ते आपल्याला घालवायचं आहे, वास आला नाही पाहिजे मसाला। तर आता आपण पनीर कट केलेले आहेत अशा प्रकारे चौकोनी क्यूबमध्ये। तर आपण अशा प्रकारे पनीर कापून घेतलेले आहे। तर आता आपण वाटणामध्ये म्हणजे प्युरीमध्ये आपण पनीर ॲड करणार आहोत। पनीर ॲड केल्यानंतर आपण हे थोडंसं एकजीव करणार आहोत आणि थोड्या वेळ शिजून देणार आहोत। तर आपण 15 ते 20 मिनटं झाकण ठेवलेलं होतं पनीर शिजण्यासाठी। छान प्रकारे अशी कड आलेली आहे पनीरला, तेलही बाजूने सुटलेलं आहे। तर आता आपण पनीर पाहू शकता की छान प्रकारे आपण शिजून घेतलेलं आहे, अशाच प्रकारे शिजवायचं आहे पनीर। तर आता आपण पाहू शकता की ते पनीर सुरेख शिजून झालेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये मटरही ॲड करणार आहोत आणि 5 किंवा 10 मिनटं परत शिजवणार आहोत। हे माझे फ्रोझन वाटाणे आहेत म्हणून मी 5 किंवा 7-8 मिनटंच शिजवेन। जर आपला हिरवा वाटाणाही असेल शेंगातला तोही चालेल, पण मी फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे इथे। तर आपण पाहू शकता छान प्रकारे झालेली आहे भाजी। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। अशाच नवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपी पोहोचतील।